ताई, कालच बाळा बांगर यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमासमोर, त्यांनी सांगितलं आहे की महादेव मुंडे हा खून प्रकरण हे माझ्यासमोर झालेलं आहे. त्याबद्दल काय सांगा? माझं एस.पी. सरांना एवढंच म्हणणं आहे की सरांनी जे बाळा बांगर सर आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करावं, कारण त्यांनी डायरेक्ट आरोपीचे नावं सांगितले आहेत. मग त्यांच्या देखत समोर झाला आहे ना, मग तरी पण एवढा फिर्यादी तयार असून एस.पी. सर का शांत आहेत? मध्यंतरी आपली सुप्रियाताई सुळे असतील, सुरेश धस असतील, यांनी भेट घेऊन आपलं आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यांचं काही बोलणं झालं अशात? हा, सुप्रियाताई तर मला म्हणल्या जोपर्यंत तुमच्या परिवाराला न्याय भेटत नाही तोपर्यंत माझी साथ आहे, मी पाठीमाग आहे तुमच्या म्हणून. तब्बल या खून प्रकरणास 18 महिने आणि 13 दिवस होत आहेत. अद्यापही आरोपी निश्चित होत नाहीत. म्हणून कुठं वाटतं की पोलीस प्रशासन यामध्ये दिरंगाई करतंय? पहिल्यापासूनच माझा दोषच पोलीस प्रशासनावर आहे, कारण सानप सरांचे जर CDR तपासले ना तर आरोपी लगेच निष्पन्न होते आणि त्या सोबत आणि सानप सर सदस्य आरोपी होतील या प्रकरणात. आता तुमची पुढची भूमिका काय असेल? माझी एवढीच आहे की एस.पी. सरांनी आरोपी जर अटक केले नाहीत, आता एस.पी. सरांच्या म्हणण्यानुसार आम्ही ऐकत आलेलो आहोत. ते म्हणले 30 तारीख द्या, पुन्हा उपोषणाचं उठा म्हणले, ते पण आम्ही केलं. उपोषण करून त्यांनी आम्हाला त्यावेळेस बी तारीख दिली, तरी आपण त्यांचा मान ठेवून अजून उपोषण स्थगित केलं. मग नंतर आम्ही साखळी उपोषणाचा थेट इशारा दिलता, तरी पण त्यांनी सांगितलं 30 तारखेपर्यंत थांबा, तरी पण आपण 30 तारखेपर्यंत थांबलात. अजून पण आरोपी ते अटक करत नाहीत, म्हणजे ह्यांना दबाव कुणाचा येत आहे एस.पी. सरांना ते पण तपासलं गेलं पाहिजे.